तया नमन माझे गुरुपदा, जेने दाखविले आनंद कंदा, तो उपकारू न फिटे मज कदा, देवा परमानंदा तूच फेडी, देवा परमानंदा तूच फेडी. श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेच्या या आजच्या सदरामध्ये आपली भेट होते आहे. आज दिनांक 14 ऑगस्ट, अर्थातच श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेचे खऱ्या अर्थाने जे मार्गदर्शक आहेत, ज्यांच्या माध्यमातून गेले 5 वर्षाची ही ग्रंथसेवेतली ही वाटचाल घडते आहे, ते वंदनीय आचार्य, अर्थातच या संपूर्ण सेवेमध्ये ज्यांचा सातत्यानं सहयोग लाभतो, मार्गदर्शन लाभतं, ते ज्ञानरत्न अधिकरण ज्ञानभास्कर ब्रह्मविद्या या शास्त्रातील प्रमाण पुरुष या दृष्टिकोनातून वांबोरी आश्रमाचे संचालक आदरणीय आचार्य श्री मामाजींचा देहाचा 79वा वाढदिवस आहे. आणि मग आमच्या सर्व सहकाऱ्यांनी ही भावना व्यक्त केली की गेले अनेक वर्षापासूनची आपली इच्छा आहे, परंतु आपण आचार्यश्रींचं वाक्पुष्पाने सेवा करू शकलो नाही, किंबहुना आचार्यश्रींना ते आवडत नाही, त्यांच्यासमोर केलेली स्तुती त्यांना आवडत नाही. आणि म्हणून आज या सदरामध्ये या गुरुनिमित्तांचं गुण उपकाराची आठवण आपण करणार आहोत. अर्थात त्यांच्या गुण उपकाराचे धर्मरूप या दृष्टिकोनातून सातत्यानं आठवण असतेच असते, पण आजचा दिवस या निमित्तानं एक वेगळा दिवस आहे. आणि त्या निमित्तानं त्यांच्या धर्मरूप गुण उपकारांची आठवण व्हावी, चिंतन घडावं. आणि खऱ्या अर्थानं ही आचार्योपासनम असलेली सेवा, कारण गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये गोपालकृष्ण महाराज अर्जुनाला आचार्योपासनम शौचम अशा प्रकारचा श्लोक सांगतात. तुमचे जे श्रीगुरू असतात त्यांचं या पद्धतीनं भजन पूजन असेल, वाक्पुष्पार्चन असेल, सेवा असेल, ही प्रत्येक साधकाला घडली पाहिजे. या दृष्टिकोनातून आजचं हे सदर या ठिकाणी आम्ही आचार्य श्री म्हणजे मामाजींच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो आहोत. त्यांच्याबद्दल देवाला प्रार्थना करूयात की अशाच प्रकारच्या या म्हणजे परम असणाऱ्या जे श्रीगुरूंचं सानिध्य आम्हा सर्वांना सातत्यानं आणि मार्गदर्शन लाभत राहो, ही कामना या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आजच्या या निमित्ताने या विषयाकडे येऊयात. काही माणसं ही त्यांच्या विचाराने श्रेष्ठ असतात, काही माणसं त्यांच्यातील उच्चाराच्या दृष्टिकोनातून श्रेष्ठ असतात, तर काही म्हणजे अभावित व्यक्ती असे असतात की ज्या आचारातूनही आपल्यासमोर आदर्श निर्माण करतात. आचार्य श्रींच्या जीवनाची अनेक वैशिष्ट्य आहेत, धर्मजीवनाची अनेक घटनांचं चिंतन आहे. त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा आम्ही सर्वजण पाहतो तेव्हा तेव्हा आचार, विचार आणि उच्चार या तीनही गोष्टीमध्ये ज्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं एकवाक्यता आढळून येते. जो उच्चार आहे तोच विचार आहे, तोच आचारही आहे. आणि म्हणून त्यांचं जीवन हे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं जे ते श्रद्धेला पात्र आहेत आणि त्यांचं जीवन आपल्या सर्वांसाठी एक आदर्श असलेलं जीवन आहे. या आचार्यश्रींना खऱ्या अर्थानं त्यांच्या श्रीगुरूंची प्रसन्नता लाभली ते सेवेच्या माध्यमातून. अंगलक तर सेवा घडलीच मार्गाची, यासोबतच जे श्रीगुरूंच्या मनोधर्मापूर्वक वर्तन करून त्यांनी श्रीगुरूंची प्रसन्नतासुद्धा प्राप्त केली. कव्याल्यवासी श्री संवत्सरच्या म्हणजे मोठ्या बाबांच्या माध्यमातून ज्यांच्या जीवनाला आकार आला आणि प्रत्येक घटनेतून मार्गसेवा करत असताना छोट्या छोट्या कामापासून मोठ्या मोठ्या सर्व सेवेंमध्ये आचार्यश्रींनी सातत्यानं स्वतःचं योगदान दिलं. आणि या सर्व गोष्टीतून आपलं जीवन घडवत असताना एक प्रकारचा आदर्श असं एक जीवन स्वतःला समाजासमोर प्रस्थापित केलं. ज्याप्रमाणे एखाद्या सागरामध्ये दिशादर्शन करण्यासाठी काही दीपस्तंभ उभारलेले असतात, आचार्यश्रींचं जीवन म्हणजे अशा एका दीपस्तंभासारखंच आहे. पुढे येणाऱ्या असंख्य पिढ्यांना त्यांच्या जीवनातून खऱ्या अर्थानं मार्गदर्शन घडणार आहे.
त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून. आणि म्हणून आम्ही सर्वजण स्वतःला भाग्यवान यासाठी समजतो की अशा आचार्यश्रींचं जे मार्गदर्शन आमच्या या संशोधन आणि संपादन संस्थेला सातत्यानं लाभतं आहे. आणि या निमित्तानं त्यांच्या जीवनातील आदर्शावर वाटचाल करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतो आहोत. या संपूर्ण वाटचालीमध्ये आचार्यश्रींनी त्यांच्या श्री गुरुजींची प्रसन्नता प्राप्त केली, गुरुकुळाचा संतोष प्राप्त केला. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सेवेमध्ये, प्रत्येक घटनेमध्ये स्वतःचं खऱ्या अर्थानं धर्मरूप सेवेतील योगदान त्यांनी प्रदान केलं. आणि म्हणून जेव्हा वांबोरी आश्रमाच्या म्हणजे निर्मितीचा क्षण जेव्हा प्राप्त झाला, तेव्हा श्री गुरुजींच्या आज्ञेनं त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्येच तेथील आश्रमाचं भूतखनन समारंभ संपन्न झाला. तिथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट, पवित्र पर्वाच्या निमित्तानं सर्व शिष्य परिवार स्वतःच्या श्रीगुरूंच्या भेटीला जात होता. परंतु कैवल्यवासी श्री संवत्सरच्या मोठ्या बाबांनी हे मान्य केलं की पवित्र पर्वाच्या दिवशी तुम्ही सर्वांनी संवत्सरला येण्यापेक्षा मीच या ठिकाणी वांबुरीला येतो. आणि तेव्हापासूनचा एक प्रघात तयार झाला की आदरणीय कैवल्यवासी संवत्सरचे श्री म्हणजे मोठे बाबा पवित्र पर्वाच्या निमित्तानं वांबोरी आश्रमामध्ये पोहोचायचे आणि तिथे सर्वांना त्यांचा पूजनाचा योग प्राप्त व्हायचा. एक असं एक वेगळीकता सत्शिष्याची धर्मरूप जीवनातील वाटचालीनं जेव्हा श्री गुरुजींची प्रसन्नता लाभते, स्वाभाविकच त्यांचं चालणं, उठणं, त्यांचं बोलणं असेल, त्यांचं बसणं असेल, हे सर्व आपल्याला या अर्थानं मार्गदर्शक ठरत असतं. या दृष्टिकोनातून जे कैवल्यवासी श्री बाबांची फार मोठी प्रसन्नता म्हणजे आदरणीय आचार्यश्रींनी प्राप्त केली. यासोबतच त्यांच्या जीवनाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे श्री ब्रह्मविद्या शास्त्रातील त्यांचे उठते बैसते ठाय. त्यांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी इतक्या म्हणजे सूक्ष्म पद्धतीनं आत्मसात केल्यात. कारण आपली परंपरा अशी सांगते, सर्वज्ञांच्या सूत्रावर आजपर्यंत अनेक आचार्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं भाष्य केलेलं आपण सर्वजण ऐकतो, वाचतो, पाहतो. परंतु प्रस्तुतच्या कालखंडामध्ये या सूत्रांचा एक वेगळ्या प्रकारचा अन्वयार्थ शोधण्याचं काम आचार्यश्रींनी केलं. आजपर्यंत ब्रह्मविद्या सूत्र सिद्धांतामध्ये ज्या ज्या ठिकाणी जीवमतीने काही संदिग्धता प्राप्त झालेली असते, त्या ठिकाणी आचार्यश्रींनी एक स्वतःचं वेगळ्या अशा चिंतनाच्या माध्यमातून एक सूक्ष्मता, एक स्पष्टता प्राप्त करून दिलेली आहे. आणि म्हणून ब्रह्मविद्या शास्त्रातील सर्व रिगावे निगावे असतील, प्रत्येक घटनेतील सूक्ष्मता असेल, आचार्यश्रींनी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी म्हणजे कथन केलेली आहे. आणि म्हणून ब्रह्मविद्या शास्त्राचं चिंतन करत असताना, अध्यापन करत असताना या सर्व गोष्टींचं म्हणजे निरंतर ध्यास आचार्यश्रींना असतो. हे त्यांच्या जीवनाचं खऱ्या अर्थाने एक वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या ज्ञानदानाच्या या सेवेमध्ये अखंड असलेली ज्ञानदानाची सेवा, यामधून असंख्य विद्यार्थी आजपर्यंत आकाराला आलेत. असंख्य जिज्ञासू विद्यार्थ्यांची आर्तता, जिज्ञासूपणा यामध्ये खऱ्या अर्थानं संपृक्तता प्राप्त झाली असेल ती आचार्यश्रींच्या या मार्गदर्शनाच्या या शास्त्राध्यापनाच्या चिंतनातून. आचार्यश्रींचं जीवनाचं अजून एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या ठिकाणी असलेली स्थितप्रज्ञतेची लक्षणे. गीता ग्रंथाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 54व्या श्लोकामध्ये अर्जुन जेव्हा गोपालकृष्णाला विचारतो, हे परमेश्वरा, हे भगवंता, स्थितप्रज्ञ पुरुषाच्या जीवनाची लक्षणं काय असतात, वैशिष्ट्य काय असतात. आणि तेव्हा 2ऱ्या अध्यायाच्या 55व्या श्लोकापासून पुढे 18 श्लोकापर्यंत भगवंताने अर्जुनाला स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. त्याचं उठणं कसं असतं, त्याचं बसणं कसं असतं, त्याचं बोलणं कसं असतं, किंबहुना त्याचं पाहणंसुद्धा कसं असतं, हे भगवंताने अर्जुनाला सांगितलं. गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणाचं जेव्हा आम्ही अध्ययन करतो, चिंतन करतो, तेव्हा म्हणजे खऱ्या अर्थानं जी एका व्यक्तीचा आचार आपल्या डोळ्यासमोर येतो, एका व्यक्तीचा चेहरा आपल्यासमोर येतो, तो सगळ्यात महत्त्वाचा चेहरा असतो आचार्यश्रींचा चेहरा. त्यांचं उठणं असेल, बोलणं असेल, बसणं असेल, चालणं असेल, या प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला एक प्रकारचा स्थितप्रज्ञतेचं लक्षण जाणवतं. आणि म्हणून त्यांची वृत्ती अथांग असलेली वृत्ती आहे, ज्यामधून असंख्य विद्यार्थी खऱ्या अर्थानं प्रेरित झालेत. आपल्या धर्मरूप गुणकार्याला ज्यांनी प्राप्त करून घेतलं, असं असलेलं आचार्यश्रींच्या जीवनामध्ये या स्थितप्रज्ञ पुरुषाच्या लक्षणांचं जीवन आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून आज जेव्हा या दृष्टिकोनातून आचार्यश्रींकडे आम्ही पाहतो, ब्रह्मविद्या शास्त्रातील प्रमाणपुरुष म्हणून पाहत असतो, स्थितप्रज्ञ पुरुषाचे सर्व लक्षणांचं चिंतन आम्हाला आचार्यश्रींच्या चेहऱ्यामध्ये दिसतं. अतिशय स्थिरता आहे. जीवनामध्ये असंख्य चढ उतार आले, अनेक घटना घडून गेल्या,
तरीसुद्धा आचार्यश्रींनी स्वतःच्या जीवनाला एक प्रकारची स्थिरता प्राप्त करून घेतली. आणि म्हणून जो स्थिरतेला प्राप्त झालेला पुरुष असतो तो भगवंत सांगतात तो पुरुष म्हणजे मोहाला वश होत नाही. 18व्या अध्यायामध्ये जेव्हा संजयाच्या मुखातला हा श्लोक आहे यत्र योगेश्वर कृष्ण, तेव्हा तो तिथे समजून सांगत असतो धृतराष्ट्राला की असा जो पुरुष आहे तिथे धृती आहे, तिथे म्हणजे नीती आहे, तिथेच यश आहे, तिथेच लक्ष्मी आहे, तिथेच सर्व प्रकारचं वैभव आहे. आचार्यश्रींचं असं जीवन आहे, तिथे धृती आहे, स्थैर्य आहे, तिथे नीती आहे. म्हणून आचार्यांचं जीवन खऱ्या अर्थानं सर्व पंथालाच आणि सर्व साधकांना मार्गदर्शक ठरणारं असं जीवन आहे. आचार्यश्रींच्या जीवनाकडे पाहत असताना एक वैशिष्ट्य आम्हाला सर्वांना अजून एक जाणवतं. आचार्यश्रींच्या संपूर्ण वर्तनामध्ये, संपूर्ण जीवनामध्ये दैवी पुरुषाचे सर्व गुणधर्म आपल्याला जाणवतात. 16व्या अध्यायामध्ये गोपालकृष्णानं अर्जुनाला दैवी संपदेचे गुण जे आहेत ते 16व्या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकामध्ये समजून सांगितलेत. या सर्व लक्षणांचं जेव्हा आपण चिंतन करतो, याच्याकडे पाहतो एका वेगळ्या दृष्टीने, तर या सर्व लक्षणांच्या सूक्ष्म छटा आचार्यश्रींच्या जीवनामध्ये जाणवतात. आणि म्हणून त्यांच्या आहारातून, त्यांच्या विहारातून, त्यांच्या नियोजनातून, त्यांच्या वर्तनातून या आचार्यांचं एक वेगळं दर्शन आपणाला घडत असतं. यासोबतच त्यांच्या जीवनाला एक प्रकारची संयमितता आहे, नियमितता आहे. किंबहुना त्यांच्या बोलण्यामध्ये एक वाक्य आम्हाला नेहमी जाणवत आलं, शिस्तीने व्यक्ती मोठा होतो, जे समाजाला वळण लागतं आणि राष्ट्रसुद्धा मोठं होतं. आणि एक स्वयंशिस्तीचं एक म्हणजे मूर्तिमंत उदाहरण आचार्यश्रींनी आपल्या सर्वांसमोर ठेवलेलं आहे. त्यांचं जीवन असंच आहे. आहारातलं असेल, आहारातलं संयमन असेल, विचारातलं म्हणजे नियमन असेल, किंवा म्हणजे वर्तनातील जो संयमनाचा भाग असेल, या सर्व दृष्टिकोनातून पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत त्यांची दिनचर्या पूर्णपणे निश्चित असते आणि म्हणजे नियोजित असते. या वेळेला आचार्यश्री नेमके कुठे भेटतील हे डोळे बंद करून कुठलाही साधक तिथला सांगू शकतो. याचं कारण असं आहे त्यांच्या जीवनाला एक प्रकारची स्वयंशिस्त आहे. आणि म्हणून आचार्यांचं जीवन खऱ्या अर्थानं मार्गदर्शन आहे ते या दृष्टीनं. संपूर्ण पहाटेपासून दिवसभराचं संपूर्ण दिनचर्या करत असताना या दिनचर्येतील प्रत्येक गोष्ट आलेल्या साधकांना भेटण्यापासून शास्त्र निरूपणापर्यंत असेल, तिन्ही त्रिकाळ स्वतःच्या नित्यवंदनातील देवपूजेची प्रसाद वंदनाची सेवा असेल, या सर्व गोष्टीमध्ये आचार्यश्रींनी सर्वज्ञांच्या ज्या स्मरणेशी नागदेव आचार्यांनी स्वतःचं जीवन म्हणजे व्यतीत केलं, त्याच स्मरणेशी आचार्यश्री या संपूर्ण कालखंडामध्ये या सर्व सेवा पार पाडत असतात, हे संपूर्ण जीवन जगत असतात. आणि म्हणून स्मरणातून या सर्व सेवा करत असताना तीच निस्पृहता त्यांच्या चेहऱ्यावर जाणवते. या संपूर्ण धर्मरूप जे काही गुण प्राप्त झाले असतील, जे वैभव प्राप्त झालं असेल, या सर्व दृष्टिकोनातून नेहमीच त्यांच्या बोलण्यामध्ये ही गोष्ट जाणवते की ज्याप्रमाणे म्हणजे परमेश्वराची म्हणजे कृपा असते आणि श्री गुरुजींची म्हणजे प्रसन्नतेचा आणि गुरुकुळाचा तोष असतो, या तीनही गोष्टी आचार्यश्रींना प्राप्त झालेल्या आहेत. आणि म्हणून त्यांच्या जीवनाला एक प्रकारचं धर्मरूप वैभव प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय अजून एक गोष्ट आपल्याला त्यांच्याकडे जाणवते की त्यांच्या जीवनामधील त्यांनी केलेली साहित्य सेवा असेल, साहित्य साधना असेल. स्वतःच्या नावावर आजपर्यंत कोणताही ग्रंथ त्यांनी कधी प्रकाशित केला नाही, परंतु त्यांच्या संपूर्ण कालखंडामध्ये संपूर्ण पंथभर जे साहित्य म्हणजे निर्माण झालं, जे साहित्यिक तयार झाले, या सर्वांनाच एक प्रकारचं मार्गदर्शन करण्याची भावना आचार्यश्रींच्याकडे आहे. त्यांच्या ग्रंथालयामध्ये असणाऱ्या पोथ्या असतील, चौफेर असलेलं त्यांचं वाचन असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक व्यक्तीला म्हणजे लाभत असतं. किंबहुना कुठलाही साहित्यिक असेल, संशोधक असेल, हा जेव्हा त्यांच्या ठिकाणी पोहोचतो आणि याच्यावर संवाद सुरू होतो, तेव्हा त्याच्या गरजेनुरूप त्याला लागणाऱ्या साहित्याची उपलब्धता म्हणजे करून देत त्या दृष्टिकोनातून ते मार्गदर्शनसुद्धा करत असतात. आणि याशिवाय अजून एक वैशिष्ट्य असं आहे, एवढं सर्व प्राप्त असून सुद्धा आचार्यश्रींनी स्वतःला सर्व प्रकारच्या प्रसिद्धीपासून अलिप्त ठेवलेला आहे. आणि म्हणून असोनी वेगळा या संदर्भाचा जेव्हा आम्ही विचार करतो, तेव्हा एवढ्या सर्व वैभवामध्ये वावरत असूनसुद्धा आचार्यश्री असून वेगळे असतात. त्यांच्या चेहऱ्यावरती निस्पृहता आपल्याला दिसते, एक सात्विक स्मरणाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला जाणवतं. आणि म्हणून आचार्यश्रींचं दर्शन असं आहे की ज्यांच्या केवळ दर्शनाने, त्यांच्या भेटीने एक प्रकारची जी संतुष्टता साधकाला प्राप्त होते, असे हे आचार्यश्री आमच्या या जे श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेला ज्यांचं अव्याहत म्हणजे मार्गदर्शन जे लाभतं आहे,
मागील 5 वर्षापासून म्हणजे एकदा आचार्यश्रींना असाच भेटीचा म्हणजे योग आला. जे श्री गुरुजींच्या समवेत आम्ही सर्व म्हणजे गुरुबंधू त्या ठिकाणी होतो. आणि मग विविध ग्रंथ साधनेची जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा आचार्यश्री म्हणजे म्हणाले की महानुभाव पंथामध्ये असे असंख्य पोथ्या आहेत, जे असंख्य ग्रंथ आहेत, त्यांचं म्हणजे नव्यानं निर्माण कार्य व्हायला हवं, त्याचं प्रकाशन घडायला पाहिजे. आणि त्यांचं त्याच वाक्याला एक आज्ञा समजून आम्ही सर्व सहकारी एकत्र झालो आणि मग त्यांच्याच म्हणजे मार्गदर्शनातून या ग्रंथसेवेच्या वाटचालीला सुरुवात झाली. 2014ची गोष्ट आहे. ज्यावेळेला श्री रिद्धपूर चरित्र या ग्रंथाचा संशोधनाचा योग प्राप्त झाला, काही पोथ्या त्यांनी उपलब्ध करून दिल्या आणि मग पहिल्या भेटीमध्ये आचार्यश्रींनी म्हणजे आम्हाला सांगितलं लिप्यांतर कसं करायचं, एकाने पोथी कशी वाचायची, दुसऱ्याने तिचं म्हणजे नकल कशी तयार करून घ्यायची, वाचणाऱ्याने ती कशी शुद्ध वाचली पाहिजे, लिहिणाऱ्याने त्याचं लिखाण कसं शुद्ध पद्धतीनं केलं पाहिजे. आणि त्या दिवशीची संध्याकाळ झाली होती, त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी या आपण चिंतन करू. आणि मग आम्ही सर्वजण सकाळी पोहोचलो, सेवेमध्ये सादर झालो. ते म्हणाले की मी पुस्तक वाचेल, मी पोथी वाचतो, तुम्ही तुमच्या शुद्ध अक्षरामध्ये लिहून काढा. त्यांनी मला आज्ञा केली. आम्ही सर्व सहकारी एकत्र बसलेलो. अर्थातच काल आम्हाला सांगितलं होतं, मग रात्रीच जीवस्वरूपाच्या याच्याप्रमाणे श्री गोविंद प्रभुचरित्राची पहिली 4 पानं नजरेखालून घालून घेतली की नकळत काही चुका घडू नये किंवा कमीत कमी चुका व्हाव्या. आता गुरु हे गुरुच असतात आणि शिष्य हा शिष्यच असतो. आम्ही जेव्हा पोहोचलो पहिलाच अपेक्षाभंग झाला की आदरणीय आचार्यश्रींनी पहिली 15 पानं म्हणजे बाजूला केली, म्हणजे उलटून घेतली आणि पुढील 16व्या पानापासून वाचायला सुरुवात केली. आणि मग ती पुढची पानं आम्ही वाचलेली नव्हती. मग आचार्यश्री सांगत गेले, मी नोंद करत गेलो. जवळजवळ 10-15 ओळींचं लिखाण आमचं झालं. लिखाण झाल्यानंतर मग त्यांनी म्हणाले आता जे बघू द्या. जेव्हा आम्ही दाखवलं तेव्हा लक्षात आलं जवळजवळ एका पानाभरामध्ये जवळजवळ 27 ते 28 म्हणजे सूक्ष्म त्रुटी किंवा चुका आमच्याकडून झाल्या होत्या. मग त्यांनी सांगितलं की वाचणाऱ्याने शुद्ध कसं वाचलं पाहिजे आणि लिहिणाऱ्याने ते शुद्ध कसं लिहून घेतलं पाहिजे, तेव्हा लिप्यांतर होतं. ह्या पहिला पाठ त्यांनी आम्हाला जेव्हा शिकवला तेव्हापासून कुठलाही ग्रंथ असेल, पुस्तक असेल, कानामात्रा, वेलांटी आणि अनुस्वारासहित ते कसं वाचलं जावं, याची सूक्ष्म वाचन कसं करावं, या गोष्टी आम्ही शिकलो. लिप्यांतराचे या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांच्याकडून लाभलं. केवळ ग्रंथ संशोधनाला मार्गदर्शन करतात असं नाही, ग्रंथ पूर्ण तयार झाल्यानंतर त्याची संपूर्ण व्यवस्था झाली की नाही किंवा त्या ग्रंथाच्या तयारीसाठी लागणारा अर्थबळ प्राप्त आहे की नाही, इथपर्यंतची पूर्ण माहिती ते घेतात. आणि जेव्हा पुढील वर्षासाठी कुठल्या ग्रंथ संशोधनाची हे आहे ती आज्ञाही करतात. तयार झालेला ग्रंथ पुन्हा एकदा अभ्यासून त्याच्यामधल्या त्रुटी कशा राहिल्यात, पुढच्या वेळेला त्या टाळल्या कशा गेल्या पाहिजे, इतक्या सूक्ष्म गोष्टी त्यांचं म्हणजे मार्गदर्शन या संस्थेला सातत्याने लाभत असतं. असे असणारे आदरणीय आचार्य श्री मामाजी, एक संदर्भ अजून मला या ठिकाणी सांगा वाटतो. 2016ला सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या जे पदयात्रेचा समारोपाचा सोहळा बांबोरी आश्रमामध्ये होता आणि त्यावेळेला आदरणीय आचार्यश्रींना जीवनाची 75 वर्ष, त्यांच्या 75वा वाढदिवस त्यावेळेला होता. सर्व साधक मंडळी पोहोचलेली. संध्याकाळच्या एका निवांत क्षणी सर्वज्ञ प्रतिष्ठानचे सर्व आचार्यगण बसलेले होते आणि आम्ही काही सेवक त्या ठिकाणी होतो. कुठलीही संस्था अव्याहतपणे कशी काम करू शकते, कार्य करताना येणारे अडथळे कुठले असतात, अडचणी कुठल्या असतात, त्याच्यावर म्हणजे मार्ग कसा काढायचा असतो, हे त्यांनी एका छान उदाहरणातून आम्हाला समजून सांगितलं. ते म्हणाले आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये म्हणजे नारी कुंजरवत असा एक न्याय आलेला आहे. अर्थात हा न्याय शास्त्रामध्ये जे पिंडस्था निर्वचाच्या दृष्टिकोनातून आलेला आहे. एक शिल्प असतं, हत्तीच्या आकाराचं एक शिल्प असतं. एक त्याच्या पाठीमागे एक कथा अशी आहे, एक राजा असतो, त्या राजाला म्हणजे 9 मुली असतात. योगायोगानं त्या 9 मुली विग्रह असतात आणि त्याला म्हणजे मुलबाळ नसतं. मग त्याच्या राज्यावर जेव्हा एका दुसरा राजा आक्रमण करतो, युद्धाला सुरुवात होणार असते, हा राजाचा चेहरा चिंताक्रांत झालेला. त्या म्हणजे 9 म्हणजे मुली त्याच्यासमोर उभ्या राहिल्या आणि त्यांनी विचारलं, आता तुमच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा आहे, काय झालं? मग तो सांगतो राजा की दुसऱ्या राजाचं आक्रमण होणार आहे येत्या कालखंडामध्ये आणि मला जर कोणी मुलगा असता तर तो लढायला गेला असता, त्याने परचक्र परतवून लावलं असतं. त्या मुली म्हणाल्या हे काम आम्ही करू शकतो. आणि त्यावेळेला त्या 9 मुली त्या राजाच्या त्या हत्तीमध्ये संचरल्या
4 मुली 4 पायाच्या ठिकाणी झाल्या, पोटाच्या ठिकाणी झाल्या, त्या सोंडेमध्ये झाल्या, सेफ्टीकडे पोहोचल्या. 9ही मुलींनी तो हत्ती व्यापून टाकला आणि त्या एका हत्तीने संपूर्ण राजाचं परचक्र उलथून लावलं. अर्थात हा न्याय आपल्या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये आलेला आहे. हा न्याय आम्हाला आचार्यश्री समजून सांगत होते. ते म्हणाले, तुमच्या संस्थेचे जे सहकारी असतील त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या संस्थेचे एक अविभाज्य अंग आहात. आणि म्हणून पद, पैसा आणि प्रतिष्ठा या 3 गोष्टीला जर तुम्ही म्हणजे न आतळता या 3 गोष्टींना जर लांब ठेवलं तर तुम्ही तुमच्या कार्यामध्ये यशस्वी होऊ शकता. कुठल्याच पदांचं वाटप कधी करू नका, त्याच्यामधून मिळणाऱ्या आर्थिक लाभावर कधी विचार करू नका आणि प्रतिष्ठेची चिंता करू नका. तुम्ही धर्मरूप कार्य करत राहा, ईश्वर तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त करून देतो. आणि म्हणून त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं की माझ्या जीवनामध्ये असंख्य श्रेष्ठ असणाऱ्या प्रतिष्ठांची प्रलोभनं मला आली, पण मी माझ्या विचारामध्ये स्थिर होतो आणि म्हणून कुठल्याही प्रलोभनाने मी म्हणजे आतळलं गेलो नाही, कुठल्याही प्रलोभनाला मी वश पडलो नाही. जर तुमच्या जीवनामध्ये संस्थेचं कार्य तुम्हाला जर मोठं करायचं असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन संघटितपणे कार्य केलं पाहिजे, हे बाळकडू आचार्यश्रींनी शिकवलं. आणि हे सर्व पाहत असताना एक गोष्ट लक्षात आली, त्यांच्या उठण्यातून, बोलण्यातून, बसण्यातून, पाहण्यातून, चालण्यातून, सहवासातून असंख्य अशा गोष्टी शिकायला मिळतात. आणि म्हणून आचार्यश्रींचं जीवन या अर्थानं मार्गदर्शक आहे. या दृष्टिकोनातून गुरु देव दोन्ही प्रसन्नता जोडी, तयाचे कोण मोडी तिन्ही लोक, अशा देवाची ज्यांना कृपा लाभली, श्री गुरुनिमित्तांची प्रसन्नता लाभली, त्यांच्या जीवनामध्ये ही धर्मरूप प्रत्येक उठण्या बसण्या बोलण्यामध्ये ही धर्मरूपता प्राप्त झाली. त्या आचार्यांचा सहवास आणि मार्गदर्शन या संस्थेला लाभतं आहे. या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण भाग्यवंत आहोत. अर्थातच त्यांना आजच्या या देहाच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे खरं तर साधकाचं जीवन हे तेव्हा समर्पित असतं, तेव्हा त्या परमेश्वराच्या माध्यमातून त्याच्या जीवनाला आकार आलेला असतो. त्याची प्रत्येक गोष्ट ही ईश्वराच्या तत्वानं प्रेरित झालेली असते. अशा या आचार्यांचं जीवन तुमच्या आमच्या सर्वांसाठी फार मोठी संरक्षणाची कूपकाठी आहे. ज्याप्रमाणे एखादी कासवी माता दुरून आपल्या पिलांचं चिंतन करते, त्याचप्रमाणे आचार्यश्री आपल्या स्वतःच्या जागेवरून या सर्व गुरुकुळातील सर्व सत्शिष्यांचं चिंतन करत असतात आणि मार्गदर्शन करत असतात. वेळ प्रसंगी त्यांना अनुशासनाची बाजू दाखवत असताना वात्सल्याचा हात त्यांच्या पाठीवर फिरवत असतात. त्यांच्या जीवनाची ही 2ही अंग महत्त्वाची आहेत. योग्य वेळेला त्यांनी कानाला खडा लावून अनुशासनाला सुद्धा आम्हाला दाखवलेलं आहे आणि जिथे गरज वाटेल त्या ठिकाणी पाठीवरून हात म्हणजे फिरून वात्सल्याचं जीवन खऱ्या अर्थानं आम्हाला दर्शविलेलं आहे. या दृष्टिकोनातून आचार्यश्रींचं जीवन आपल्या सर्वांसाठी एक संरक्षक असणारी कूपकाठी आहे. आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आचार्यश्रींसाठी आपण सर्वजण ईश्वराला प्रार्थना करू. अशाच प्रकारचं त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा सहवास आणि या सहवासातून आमचं धर्मजीवन उन्नत होत राहो, ही कामना, ही प्रार्थना या ठिकाणी अदृष्टाकडे करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं या श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेच्या माध्यमातून आणि सर्व आपल्या वासनिक नामधारक संत आचार्यगण या सर्वांच्या वतीनं आचार्यश्रींच्या या श्रेष्ठ कार्याला या ठिकाणी अभिवादन करतो. आणि हा आचार्योपासनम असलेला हा वाक्पुष्पार्चनाचा अभिवादन सोहळ्याच्या या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. जय चक्रधर, जय महानुभाव.